राज्यातील विविध भागांमध्ये डिझेलसाठी रांगा पाहायला मिळत आहेत। डिझेलसाठी पंपावर शेतकरी आणि नागरिकांनी रांगा लावलेल्या आहेत। अनेक पेट्रोल पंपांवर डिझेलचा ठणठणाट झाल्यानं नागरिकांसह शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होतीये। अनेक ठिकाणी पंपांवर नो स्टॉकचे फलक झळकल्याचं पाहायला मिळतंय। ज्या पेट्रोल पंपांवर डिझेल उपलब्ध आहे त्या ठिकाणी वाहनांच्या आणि शेतकऱ्यांच्या कॅनच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। डिझेल मिळत नसल्यानं शेती मशागतीचं काम शेतकऱ्यांना ठप्प करावी लागलेली आहे। 7 वाजल्यापासून नाही मिळत। काय कारण सांगितलं? हा, कारण काय सांगितलं न मिळणे? कारण लाईट गेली म्हणजे आज. बर, तुम्ही केव्हापासून उभे, काय अडचण आहे? सकाळी 9 वाजल्यापासून बर, त्याने कारण सांगितलं आता लाईट गेली। लाईट गेली की काय झालं तेच त्याला माहिती, पण आम्हाला डिझेल कोणत्याच पंपावर भेटणार। या पंपावर तरी कॅने डिझेल देते, पण सरकारनं असा नियम काढला होता की खाली आपल्याकडे रामनगरच्या परिसरात असे पेट्रोल पंप होते की ते म्हणजे कॅने द्यायचं नाही, तुमच्या शेतातून ट्रॅक्टर आणा, 1000चं डिझेल नाही तर 2000चं डिझेल जाळीत आणायचं ट्रॅक्टर आणा म्हणजे इथं तरी कॅने द्यायला लागले। पण आपले जे खालचे पंप आहे तिकडे कॅने देत नव्हते, ते म्हणजे आम्हाला वरून आदेश आला। ट्रॅक्टर शेतामध्ये बंद पडेल, 4 दिवस ट्रॅक्टर शेतामध्ये उभा आहे डिझेल नसल्यामुळे। सकाळी 7 वाजल्यापासून नंबर आला, डिझेल म्हणले लाईट गेली म्हणले। खूप बिकट परिस्थिती सर। मशागतीच कामं थांबले, मशागती सगळेच कामं थांबले सर, सगळेच कामं थांबले मशागतीचे। जळगावच्या भडगावमध्ये इंधनाचा तुटवडा निर्माण झालेला आहे। पेट्रोल पंपावर डिझेलसाठी लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। डिझेलच्या तुटवड्यामुळे शेती कामं रखडलेली आहेत। खरीपाच्या तोंडावर शेती कामं ठप्प होणार असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे।